तुमच्या आयुष्यात असं कधी झालंय का ज्याच्यावर तुम्ही जीवापाड प्रेम केलं पण त्याच्याशी लग्न झालं नाही, पण ज्याच्याबरोबर लग्न झालं त्याच्यावर नंतर प्रेम बसलं. 100 मूवीज आय लव्ह नंबर 31 हम दिल दे चुके सनम ही फक्त लव्ह स्टोरी नाही, हा प्रेम, त्याग आणि नात्याचा खरा अर्थ शिकवणारा सिनेमा आहे. ही गोष्ट आहे नंदिनीची, एक बिंदास हट्टी मनमोकळी मुलगी. तिच्या आयुष्यात येतो समीर, परदेशातून भारतात संगीत शिकायला आलेला एक मुलगा. सुरुवातीला दोघं एकमेकांची खेचत असतात, पण नंतर हळूहळू त्यांची मस्ती प्रेमात बदलते. दोघं एकमेकांशिवाय जगूच शकत नाही, पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य असतं. नंदिनीचं नंतर वनराज सोबत लग्न होतं, म्हणजे अजय देवगण सोबत लग्न होतं. आणि इथूनच मला सगळ्यात आवडलं ते म्हणजे अजय देवगणचं पात्र. कारण वनराजला जेव्हा कळतं की त्याच्या बायकोच्या मनात अजूनही दुसराच आहे, तेव्हा तो तिच्यावर रागावत नाही, तिला दोष देत नाही. उलट तिच्या पहिल्या प्रियकराला भेटवण्यासाठी तो स्वतः तिच्या बरोबर निघतो. आणि इथंच मला जाणवतं की प्रेम म्हणजे मला ती हवी एवढंच नसतं, कधी कधी त्याच्या आनंदासाठी स्वतःच्या भावना बाजूला ठेवणं हेही प्रेम असतं. सलमान खानचा खोडकर समीर, ऐश्वर्या रायची निरागस नंदिनी आणि अजय देवगणचा शांत संयमी वनराज, तिघांनी इतका जबरदस्त अभिनय केला आहे की सगळी पात्र आपल्या मनात घर करून राहतात. आणि संजय लीला बन्साळी यांच्या डायरेक्शन बद्दल बोलायचं तर भव्य सेट्स, अप्रतिम सिनेमॅटोग्राफी आणि तडप तडप, आंखों की गुस्ताखिया, चांद छिपा बादल में यांसारखी गाणी आजही लोकांच्या मनात घर करून आहे. आणि शेवट मी स्पॉइलर देणार नाही, फक्त एवढंच सांगतो, तो शेवटचा निर्णय पाहिल्यावर काही त्याच्याशी सहमत असतील तर काही नाही, पण विचार मात्र नक्की करतील. तर मित्रांनो, जर तुम्हाला लव्ह स्टोरीज आवडत असतील तर आयुष्यात हा सिनेमा एकदा तरी बघा. आणि हा सिनेमा जर पाहिला असेल तर तुमच्या मते नंदिनीने जो शेवटी निर्णय घेतला तो चुकीचा होता की बरोबर, हे कमेंट मध्ये नक्की सांगा. ही रील आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या अशा मित्राला ज्याला लव्ह स्टोरीज आवडतात. आणि हो, फॉलो करायला विसरू नका, कारण मी उद्या अशाच भन्नाट बॉलिवूड मूवीची स्टोरी घेऊन येणार आहे. तोपर्यंत धन्यवाद.